कृपया मला तुझा पेन उसना दे. लेंड म्हणजे उसना देणे. तर इथं काय प्लीज शब्द आला. जर प्लीज हा शब्द असेल तर रिपोर्टिंग वर्ब काय घ्यायचं? रिक्वेस्टेड. तर सेड टू ऐवजी काय रिपोर्टिंग वर्ब घेऊ? रिक्वेस्टेड. तर मग इथं काय होईल? मी ना रिक्वेस्टेड. रिक्वेस्टेडच काय घ्यायचं? मी म्हणलो ना प्लीज असेल तर रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड. तर सेड टू ऐवजी रिक्वेस्टेड. रिक्वेस्टेड जे. मीना रिक्वेस्टेड जे. मीनानं जयला रिक्वेस्ट केली. काय रिक्वेस्ट केली? हा प्लीज शब्द इथून काढून टाका. आणि या ठिकाणी काय कंजक्शन वापरतात? कॉमाच्या जागी होकारार्थी आज्ञा नाही, याच्यात नकारदर्शक शब्द कुठे आहे? याच्यात नकारदर्शक शब्द नाही, म्हणून काय वापरतात? टू लेंड. वाक्याचा काळ बदलायचा नाही, याचा भूतकाळ नाही करायचा. हा लेंड मी. आता सर्वनामात बदल होतो. सर्वनामात निकटदर्शक. लेंड मी. ही मी कोण आहे? मला पेन द्यास कोण म्हणाली? मीना. म्हणजे हे मी नाही. मग मीचा बदल काय होईल? हर. लेंड हर. युअर हा काय? जे. युअर तुझा पेन दे कोणाला म्हणाली? जेला म्हणली. युअर हा जे. लेंड हर हिज